नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे. सांस्कृतिक शिलेदार युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण आलो आहोत गिरगाव गुढीपाडवा मिरवणूक 2026 या शोभायात्रेमध्ये. आणि या शोभायात्रेचे आज या वर्षीचा जो थीम आहे तो आहे वंदे वंदे मातरम. तर आपलं एक देशासाठी एक पॅट्रियोटिझम पे करत आहेत, म्हणजे एक श्रद्धांजली वाहत आहेत. जे वीर जवान आहेत आपले, त्यांना एक श्रद्धांजली वाहण्याचा इथे गिरगावकरांनी प्रयत्न छान केलेला आहे. तर या वर्षी पाहूया आपण काय काय वेगवेगळं आपल्याला बघायला मिळतंय. गेल्या वर्षीची थीम होती ही आपल्या माय मराठी भाषेवरती थीम होती, पण या वर्षी ही मातरम वरती आपल्या देशावरती हे थीम आहे. तर काय काय बघायला भेटतंय ते आपण पाहूया. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ते बेल आयकॉन बटन आहे ते नाही दाबलं असेल तर पटकन ते पण दाबा आणि छानसे कमेंट करा. धन्यवाद मंडळी व्हिडिओ बघताय म्हणून. जय हिंद, वंदे मातरम. गुढी उभारली सुख समृद्धी दारी आली, नव्या वर्षाची नवी किरणे पसरली. रांगोळीच्या रंगात स्वप्ने फुलली, गिरगावात परंपरा पुन्हा उजळली. वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. आपण आहे ना, इथे बाईक रॅली आहे आणि त्या बाईक रॅली मध्ये काही जे युनिक लोक आहेत ना, ज्यांनी बाईक वेगवेगळं काहीतरी केलं आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. जरा गर्दी आहे, भरपूर लोक त्यांच्याशी फोटो काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्यातून सुद्धा मी त्यांच्यासोबत त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग तुम्हाला दाखवतो. तर दादा, आपलं नाव काय आहे आणि तुझे हे केलं आहे तिथे मला दिसतंय की आपण आर्मीला ते रिप्रेझेंट करतो. तर इंडियन आर्मी बद्दल जे प्रेम आहे तुझा ते संपूर्ण तुला दिसत आहे इकडे. सर्वप्रथम तर सर्वांना गुढीपाडव्याच्या माझा सिद्ध टाकतो. सो गुढीपाडव्याची जी थीमच आहे वंदे मातरम. सो वंदे मातरमला करून पूर्ण भारताची जी वंदे माता आहे तिला आपण कॉन्सेप्ट मध्ये आपली जी आर्मी फोर्स आहे ती सध्या तरी खूप टॉप मोस्ट मध्ये आहे. सो क्रिएटिव्हिटी म्हणून एक विचार केला की लहान टॉईस पासून का ना बनवू. मागे 2-3 वर्षापासून मी टॉईस पासून काय ना काय क्रिएटिव्हिटी करतोय. फॉर एक्झाम्पल, पहिल्या वर्षी मी हल्क पासून हनुमान केलेला आहे. सो या टाइमला पण खेळण्यांपासून लहान मुलांच्या टॉईस पासून काही ना काही क्रिएटिव्हिटी करण्याचा हात. तर दादा आपल्याला भेटलेले आहेत. आणि दादा, आपलं नाव काय आहे? अभिषेक परमार. अभिषेक परमार, तुम्ही ही जी संकल्पना केलेली आहे, एका बाजूला इंडियन आर्मी आहे आणि त्या बाजूला तुम्ही एअरफोर्स कपडे नेव्हीना प्रेझेंट केले. इंडियन आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीला पण. हो हो हो. आणि याबद्दल जी संकल्पना ही कशी तुम्हाला केलं आणि कसं ते थॉट प्रोसेस? वंदे मातरमचं होतं. मग वंदे मातरम म्हणजे मी तिघांना रिप्रेझेंट करतो ऍज आर्मीला, तर त्यांच्याबद्दल मी डायरेक्ट केलंय सगळं. तुमचं भारत देशावर किती, म्हणजे एक भारतीय असून किती गर्व वाटतं, म्हणजे म्हणजे 100 तुम्ही किती टक्के तुम्ही? अनलिमिटेड, इन्फिनिटी आहे त्याला. धन्यवाद, खूप बरं वाटलं भेटून. थँक्यू दादा. घराघरात आनंदाचा साज, हास्याने उजळला प्रत्येकाचा चेहरा. तर मंडळी, आता आपण आहे ना मोरया ढोल ताशा पथकचं वादन बघणार आहोत.
लहान मुलांच्या डोळ्यात उत्सव दाटला, प्रत्येक क्षणात नवा आनंद साठला. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज उंच, नव्या वर्षाची सुरुवात सुंदर. इकडे दादा भेटलेले आहेत आणि दादांनी खूप सुंदर असं भारतीय सेनाचं आपलं कपडे धारण केलेले आहेत. तर दादा तुझं काय म्हणणं आहे, गुढीपाडव्यानिमित्त तू हे जे प्लॅनिंग होती हे कसं होतं, त्याच्याबद्दल काय डोक्यामध्ये होतं तुझ्या? पहिले तर मला हे करायला 1 वीक मध्ये एका हप्त्यामध्ये मी सगळं संपवून टाकलं हे करून. आणि मेन म्हणजे काय, भारत माता रिप्रेझेंट केलेली आहे, वंदे भारत थीम आहे आपली त्याकरता. हा. आणि मागे मी बनवलंय हिंदवी स्वराज्याचा मावळा, जे हा. तानाजी मालुसरे होते ना, हा. शिवाजी महाराजांचे, हा. ते बनवले. हा. आणि मी बनलोय इंडियन सोल्जर, जे आपल्या भारताला रिप्रेझेंट करतात ते. तर आणि हे जे सिंह ते तू पुढे दाखवलंय सेवाला, तर याच्याबद्दल काय कुठून आलं की हा आपल्याला पुढे असं काहीतरी वेगळं करायचं हा, कारण कसं भारत माता बनवली तर भारत माताचं वाहनच सिंह आहे ना, आहे. हा. म्हणून त्याकरता मी सिंह बनवलेला आहे. हा. आणि हे कसं आलं की जे हिंदवी स्वराज्याचे मावळे हा. महाराजांचे आणि आपला भारत माताचा मावळा इंडियन सोल्जर, अच्छा. ही एक संकल्पना घेतली आहे. आणि तुझे टॅग काढले ते तुझंच नाव आहे का, कमलेश कमलेश पांढरे. पांढरेकर? हो, अच्छा. हो. मला वाटलं की तू कुठल्या तरी एका सैनिकाचं नाव म्हणून त्याला एक श्रद्धांजली वाहण्यासाठी तू ते नाही, नाही. represent करतोस. आणि आपली जी मराठा बटालियन आहे ना, इन्फिनिटी हो. मराठा बटालियन इंडियन आर्मीची, हा. हो. ती रिप्रेझेंट करतोय, ओके. ती दाखवतोय. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. तर नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या गुढीपाडवा यात्रा म्हणजेच गिरगावची गुढीपाडवा, त्यामध्ये यावर्षीची संकल्पना होती वंदे मातरम. वंदे मातरम या संकल्पनेला किंवा वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली म्हणून ही संकल्पना पण ठेवली होती. पण मी या संकल्पनेमध्ये, या संकल्पनेला किंवा या गाण्याला जिथून प्रेरणा मिळाली ते निवडलं. आपले कित्येक योद्धे आपल्या हिंदुस्थानच्या किंवा भारत भूमीला लाभलेले आहेत, ज्यांनी चक्रवर्ती सम्राटांपासून ते अगदी आता पहिला तर तुकाराम मुंबळेंपर्यंत, जे गिरगावच्या चौपाटीवरतीच त्यांनी कसाबला पकडलं होतं. तर ही सगळी प्रेरणा आहे. आणि म्हणून माझं थीम आहे मातृभूम्यर्थम युगे युग, म्हणजे मातृभूमीसाठी आपण युगानुयुगे सर्व करत आलोय. भले वंदे मातरम याला 150 वर्ष जरी झाली असतील तरी ही संकल्पना आणि ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात गेली कित्येक वर्ष आहे. आणि त्यालाच ट्रिब्यूट म्हणून आम्ही हा चित्ररथ तयार केला. धन्यवाद. मलखांबाची ताकद शरीरात ज्वाला, कोळी नृत्यावर डोलतोय दर्याचा राजा, ढोल ताशांचा नाद हृदयात धडधडतो, गिरगावाचा पाडवा सण जगाला भावतो. आता आपण बघणार आहोत गजर ढोल ताशा पथकचं वादन. हे बघा चालू आहे, आवाज येतो तुम्हाला, तर हे बघा.
शिवरायांचे मावळे आम्ही, शौर्य हीच ओळख आमची. किल्ल्यानी पाहिला पराक्रम, उंचावली मराठी मानही. झाशीची राणी लक्ष्मीबाई, टिळक गांधी महान, महाराणा प्रतापांसारखे वीर घडले या हिंदुस्थानात. तेच सळसळत रक्त आजही आमच्या भारतात, संस्कृती परंपरेवर अभिमान आमच्या मनात. भारत आज उंच भरारी घेतो, जगात आपला ठसा उमटवतो. इथे आता समोर मी जे बघत आहोत ते महाराष्ट्राचं जो चित्ररथ आहे ते 26 जानेवारीच्या दिवशी राजपथ वरती दाखवण्यात आलं होतं. ते इथे माझ्या समोर आहे बघा. आता मी तुम्हाला दाखवतो याच्यावरती काय काय होतं नेमकं ते बघा. सीमेवर उभा सैनिक देशाचा आधार, त्याच्या त्यागामुळे सुरक्षित संसार. आजचा भारत उंच भरारी घेतो, संस्कृती जपत जगात नाव कमावतो. मराठी, गुजराती, सिख, ईसाई, मुस्लिम, बंगाली, दक्षिण भारतीय एकत्र. म्हणूनच आमचा भारत आहे सर्व गुण संपन्न. वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. गुढी उंच, तिरंगा उंच, आपला भारत सदैव मजबूत. आले किती गेले किती, नाही कोणाची भीती. वंदे मातरम है आमचे राष्ट्रगीत. ये है नया हिंदुस्तान, डरता नहीं, घर में घुस के मारता है. वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. बोलो भारत माता की तर म्हणजे तुम्हाला हे जे गाणं आहे वंदे वंदे मातरम, हे गाणं संपूर्णपणे मी स्वतः AI ने बनवलेलं गाणं आहे. आणि ह्या AI ने बनवलेलं गाणं हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर या कारण ह्या वर्षी गिरगाव गुढीपाडवा शोभायात्रा 2026 हे जे मिरवणुकीचा वर्षीची थीम होती वंदे वंदे मातरम. आणि ह्या वंदे वंदे मातरमच्या थीमच्या हिशोबाने मी पण काहीतरी एक वेगळं करण्याचा एक प्रयत्न मी केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला असेल. आणि त्यावरती मी काही जे सिनेमॅटिक व्हिडिओज काढले ते पण नक्कीच तुम्हाला आवडले असतील. तर त्या सर्व या पूर्ण सगळ्या एकंदरीत प्रयत्नाला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की हा माझा प्रयत्न कसा झालेला आहे, काय कुठे चुका झाल्यात नाही झाल्यात ते सगळं सांगा. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती नक्कीच क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे असे छान छान व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील. मंडळी भेटतो तुम्हाला पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. वंदे वंदे